तर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 28 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांनी वर्धा महामार्गावरची वाहतूक ही रोखून धरली होती आणि त्यानंतर बच्चू कडू हे आक्रमक झाले। यानंतर बच्चू कडू यांनी काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांचं हे आंदोलन अखेर आटोपलेलं आहे आणि नागपूरमधली परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कर्जमाफी होण्याचे जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, या सगळ्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, आपण पाहतोय की कालपासून जे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या बाबत आता दिलासात्मक जे आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर बच्चू कडू थोड्या वेळात जे आहे ते नागपूर विमानतळावर दाखल होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी जे आहेत ते एकवटलेले आहेत। एकंदरीत बघितलं असेल तर कुठेतरी सरकारनं नरमाई घेतली आणि 30 जून जे तारीख बच्चू कडू म्हणत होते 30 जून जे तारीख सरकारने दिलेली आहे ती तेव्हापर्यंत जे आहे ते कर्जमाफी होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला आम्ही नागपूर विमानतळावर जर बघितलं असेल तर हळूहळू जे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी येणार आहेत आणि बच्चू कडूंचे स्वागत जे आहे ते नागपुरात होणार आहे। ट्रॅक्टरवर जे आहे ते बच्चू कडू जे आहे ज्या ठिकाणी सभागृह त्या ठिकाणी जातील, त्यानंतर संबोधन करतील सभेला। त्यानंतर जे आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर असेल, वेगवेगळ्या तालुक्यात त्यांचे जे आहे ते स्वागत होणार आहे। आपण जर बघितलं असेल GR नंतर जो सरकारने GR काढला त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होतात। आपल्यासोबत इथे कार्यकर्ते आहेत प्रहारचे आणि शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत। निश्चित तेजस, मी तुम्हाला विनंती करेल की या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आणि बच्चू कडूंचं स्वागत ते नेमकं कसं करणार आहे त्यांच्याकडून जाणून घ्यावं। आपल्यासोबत प्रहारचे अंकुशजी वंजारी आहेत। काय कशा प्रकारे आपण जे आहे स्वागत बच्चू कडूंचे करणार आहे, कारण की सरकार नरमायले आहे आणि बच्चू कडूंच्या एकदा एल्गाराचा विजय झाला, कसं बघताय याकडे आपण? निश्चितच सरकारसाठी हा 4 दिवसाचा जरी आंदोलन असला परंतु या आंदोलनाची सुरुवात रायगडाच्या पायथ्याशी 6 महिन्याआधी झालेली होती आणि 6 महिन्यापासून बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलन जिल्ह्यात तालुक्यात पेटत असताना जे नागपूरला महाएल्गार आंदोलन झालं आणि त्या महाएल्गार आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला झुकावं लागलं, सरकारला शासन निर्णय करावा लागलं आणि 30 जून हे कर्जमाफीची तारीख सरकारनं दिली आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी चुकावलेला आहे, संपूर्ण शेतकऱ्यामध्ये आनंद झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ आता मुंबईवरून येत असताना हजारो शेतकरी या ठिकाणी बच्चूभाऊच्या स्वागतासाठी या विमानतळावर या ठिकाणी आलेले आहेत। तसं स्वागत आपण करणार आहात बच्चू कडूंचे, आल्यानंतर काय स्वागत करणार, काय मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, गावात कसा जल्लोष साजरा करणार आहात आपण? गावात म्हणजे बच्चू भाऊंचा जो 6 महिन्यापासून जो हा रथ चालवलेला होता त्या रथाला आज कुठेतरी एक पुढं आश्वासन मिळाले किंवा त्या पद्धतीने इथं ढोल ताशा वाजवून भाऊंना ट्रॅक्टरना घेऊन ज्या प्रत्येक भाऊ ज्या रोडने जाणार आहेत त्या रोडनं शेतकरी आणि दिव्यांग लोक वेगळा सत्कार करणार आहेत, यांना जल्लोष साजरा करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने GR काढला आणि त्याबद्दल आपण काय सांगाल, कारण की शासन निर्णय झालेला आहे 30 जूनला कर्जमाफी होणार आहे आणि उर्वरित जे आता ते सुद्धा सरकार देणार आहे, कसं बघताय आपण? या सरकारने निवडणुकीच्या आधी जे आश्वासन दिले होते परंतु वेळ बरीच निघून गेली होती, परंतु त्याला कुठेतरी तारीख सांगत होते आणि भाऊचा नेमका लढा हा तारीखसाठी होता, परंतु काल आणि प्रहारच्या आंदोलनाने सरकारला बोलतं केलं आणि या सरकारला 30 जूनची तारीख निश्चित तेजस, त्यामुळे एकंदरीतच आता विमानतळावरती हे सगळे प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी पोहोचलेत। बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारीही केली जाते। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।